नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली। तर बघा, कालच दसरा झाला आणि आज मी सुट्टी घेतली। आज मी कामावर नाही गेली कारण की काल दसऱ्याला गेलेली ना रावण दहन करायला, तिथे पायाला थोडासा मार लागला आणि पाय दुखत होता, त्यामुळे मी कामावर नाही गेली। बाकी काय असेल तर आपण कामावर जाऊ शकतो, पण पायालाच मार लागल्यामुळे गाडी लावणं, गाडी स्टार्ट करणं आणि कामावर जाणं शक्यच झालं नव्हतं, कारण थोडंसं सूज पण होती पायाला। तर आज घरीच होती, मुलाला टिफिन द्यायचा होता। मुलाला कोबीची भाजी आणि चपाती टिफिनला दिली। त्यानंतर कारल्याची भाजी करत होती। तेल जरा जास्त वाटलं म्हणून तेल परत काढलं। मुलाला कोबीची भाजी तर टिफिनला दिली, पण कारल्याची भाजी पण करायची होती। कढईत तेल तापल्यानंतर थोडंसं जिरं टाकलं। जिरं चांगलं तळल्या गेल्यानंतर आता त्याच्यामध्ये कारलं टाकून कारल्याची भाजी करणार आहे। अगदी सोपी आणि टेस्टी अशी ही कारल्याची भाजी आहे। आमच्या घरात अशीच कारल्याची भाजी आवडते। बाकी तुम्ही भरून वगैरे केली ना कारल्याची भाजी, त्यापेक्षा जास्त ही कारल्याची भाजी सर्वांना आवडते, कारण खूपच क्रिस्पी होते ही आणि अजिबात कडू लागत नाही। तर असे कारले मधून चिरून त्याच्यातल्या सगळ्या बिया काढून घेतल्यात आणि पातळ पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत आणि तेल जिऱ्यामध्ये चांगलं त्याला परतल्यानंतर त्याच्यात मीठ टाकले, जेणेकरून मिठाला पाणी सुटतं आणि कारले छान शिजले जातात। ह्याच्यात पाणी वगैरे आपल्याला काहीच टाकायचं नाहीये। जसं भेंडीची भाजी खूप वेळापर्यंत आपण बारीक गॅसवर, मंद गॅसवर चांगली परतत राहतो ना, तशीच आपल्याला ही कारली परतायची। तर हीच ती कोबीची भाजी जी सकाळी केलेली मुलाला, मी मुलाच्या टिफिन पुरत्याच चपात्या केलेल्या। आता मिस्टरांना पण टिफिन द्यायचा आहे, ते जेवण करून जाणार आहेत, तर मला आता चपात्या करायच्या। तर तुम्ही मला बोलतात ना चपातीची रेसिपी शेअर करा, तुमच्या चपात्या खूप छान असतात। तर बघा, असंच मी करते। लांब लांब थोडंसं असं लाटून घेते, त्याला तेल लावते, थोडंसं पीठ भुरभुरते आणि मग त्याला असं मधून हे करून त्याचे दोन भाग करून त्याला एकमेकांवर लावून मी आता ह्या चपात्या लाटणार आहे। अशा चपात्या केल्या ना की चपात्या खूप फुगतात आणि 2 दिवसापर्यंत सुद्धा नरम राहतात आणि चवीला पण छान लागतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीठ मळल्यानंतर अर्धा ते 1 तास ते पीठ मुरत ठेवायचं, जेणेकरून आपल्या चपात्या सॉफ्ट राहतात। आणि मी काय करते, एकदाच आहे ना सगळ्या ह्याला असं तेल लावून घेते आणि त्याच्यामध्ये पीठ टाकून असं करून ठेवते, म्हणजे काय आपला गॅस वाया जात नाही आणि आपला तवा रिकामा व्हायच्या आधी, म्हणजे तव्यावरची चपाती शेकून व्हायच्या आधी आपली हातातली चपाती लाटून होते। आपल्या स्पीडवर पण निर्धारित आहे, म्हणजे आपला स्पीड पण तसा पाहिजे चपाती लाटण्याचा। आता माझा काय दिवसभर माझं तेच काम असल्यामुळे माझा चपात्यांमध्ये स्पीड वाढलेला आहे। मला चपात्यांचं काहीच वाटत नाही। कोणाकोणाला टेन्शन येतं, अरे देवा चपात्या करायच्या आहेत, पण मला काहीच वाटत नाही। तर बघू शकता तुम्ही, आता मी कॅमेरा ह्या बाजूला केलेला आहे, चपात्या लाटून तर तुम्हाला दाखवल्या, चपात्याची स्टार्टिंगची ट्रिक तर तुम्हाला दाखवली। आता चपात्या भाजण्याची ट्रिक तुम्हाला सांगते, ह्याच्यात काहीच ट्रिक नाहीये। तर बघू शकता तुम्ही, माझी चपाती बाजूच्या तव्यावर आहे, मी काहीच केलेलं नाहीये। चपाती पलटी मारली आणि ती सगळ्या बाजूनी कशी टम्म फुगायला लागली। तर असं असतं, जर तुम्ही सुरुवातीला चपाती पीठ मळल्यानंतर अर्धा तास मुरत ठेवला आणि नंतर मी सांगितले तशी जर चपाती लाटली ना, तर तुमची चपाती नक्की फुगणार म्हणजे फुगणार। तर बघा, मी चपातीला एकाच बाजूला तेल लावत असते आणि ती बाजू पलटी मारून मी हे जे स्मॅशर आहे माझ्याकडे, त्याच्याने मी असं त्याला व्यवस्थित तेल सगळीकडे पसरवत असतं, म्हणजे हाताला पण तेल लागत नाही, उलटण्याची पण गरज पडत नाही आणि तेल सुद्धा कमी लागतं। कसं आहे, दोन्ही बाजूला तेल लावायचं म्हणजे एकतर आपण तेल कमी खायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एकाच बाजूला तेल लावते, जेणेकरून स्मॅशरला पण तेल लागत नाही। तर बघा, चपाती माझी प्रत्येक चपाती अशीच टम्म फुगलेली आहे। तर एका बाजूला मी चपात्या करते, एका बाजूला मंद आचेवर क्रिस्पी असे आपले कारले शिजून होत आहेत। तर सकाळी कोबीची भाजी आणि त्याच्यापुरत्या 2 चपात्या त्याला बनवलेल्या आणि त्याचा टिफिन दिला आणि मग मी माझ्या बाकीच्या कामाला लागली। तर आज सुट्टी तर घेतली आहे, पण पायाला मार जरी लागलाय तरी आराम करून चालणार नाहीये, कारण मी कामाची लिस्ट तयार करून ठेवली। आपल्या बायकांचं कसं असतं ना, आपल्याला कामावर जरी सुट्टी असेल ना, तरी आपल्याला घरच्या कामांना कधीच सुट्टी नसते। आठवड्याचे 7 दिवस, महिन्याचे 30 दिवस, वर्षाचे 365 दिवस आपल्याला कामही असतातच। पण तेच जर आपण आपला टाइम टेबल शेड्यूल बनवून ठेवला ना, तर आपल्याला त्या कामाचं प्रेशर येत नाही आणि ती कामं आपली थांबत पण नाही, म्हणजे होऊन जातात। तर अशा प्रकारे मी सगळ्या चपात्या करून घेतल्या आणि आधी मिस्टरांना ताट भरून देणार आहे आणि ते डब्बा पण घेऊन जाणार आहे, कारण आज शुक्रवार आहे आणि मिस्टरांची सेकंड शिफ्ट आहे। सेकंड शिफ्ट म्हटलं तर ते रात्री 12:30ला येणार आणि 12:30ला आल्यावर त्यांचा शनिवार सुरू होणार, म्हणजे त्यांचा उपवास सुरू होणार। म्हणून मी काय करणार, ते आता दुपारी जेवण करून जातील आणि रात्रीसाठी डब्बा घेऊन
जातील, जेणेकरून काय होईल ते तिथे ऑफिसमध्ये जेवून घेतील आणि 12 वाजेच्या नंतर त्यांचा शनिवार लागला की त्यांना मग मी उद्याच्या दिवशी सकाळी फराळाचं बनवून देईल, म्हणजे त्यांचा शनिवार पण लागतो आणि त्यांचं जेवण ते ऑफिसमध्येच करून घेतील. तर तुम्ही बघू शकता बघा चपातीला किती छान पदर फुटलेला आहे. तरी असे प्रत्येक चपातीला पदर फुटलेला आहे आणि अशा प्रत्येक चपात्या होतात. जर मी तुम्हाला ही ट्रिक सांगितली, या ट्रिकने तुम्ही चपाती केली तर अशीच चपाती होणार, खूप सॉफ्ट राहते. आणि तुम्हाला तर मी ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे की मी रॅशनच्या गव्हाच्या पिठाच्या चपात्या खाते. तर रॅशनचे हे गहू असतात, 3 किलो रॅशनचे गहू मी दळून आणते, त्याच्यामध्ये डीमार्टमधलं लूज पीठ आणते, लूज आणते, कुठलंच पॅकेट वगैरे आणत नाही. डीमार्टमधलं 3 किलोला 2 किलो प्रमाण ठेवलं आहे मी. 3 किलो रॅशनच्या गव्हाचं पीठ, त्याच्यात 2 किलो मी डीमार्टचं पीठ टाकते. तर बघा अशा प्रकारे अर्ध्याच्या वर जेव्हा कारले शिजतात ना, म्हणजे क्रिस्पी होतात ना, तेव्हा मधल्या बाजूला मी असं तेल टाकते आणि असा लसूण टाकते ठेसून. मला आहे ना कारल्याच्या भाजीत लसूण खूप आवडतो, तो असा तळलेला. तो मी आधी सुरुवातीला नाही टाकत कारण कारल्याबरोबर तो एकदम जळून जाईल ना तो, तर म्हणून मी त्याला थोडं कारले शिजल्यानंतर मध्ये असं तेल टाकते आणि त्याच्यामध्ये मी लसूण टाकते आणि तो चांगला त्याला भाजून घेते आणि मग ती कारल्याचा कडवटपणा त्याच्यात उरतो ना, खूप छान चव लागते. आता बघा हळद टाकले, लाल तिखट टाकले, घाटी मसाला टाकलेला आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे. आता हे सगळं टाकल्यानंतर थोडासा आमचूर पावडर टाकलेली आहे. तुम्ही नक्की आमचूर पावडरमुळे काय होतं, खूप छान चव येते. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस पण टाकू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे मीठ तर आपण सुरुवातीलाच टाकलं होतं आणि लसणामुळे आणि आमचूर पावडरमुळे खूप छान कॉम्बिनेशन होतं. हे टाकल्यानंतर 5 मिनटं परतल्यानंतर, 5 मिनटं पण नाही, 2च मिनटं परतायचं आहे. लगेच शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायची. तर आपली ही भाजी तयार आहे. मी गॅसचं बटन बंद केलेलं आहे आणि आपली कढई, एवढ्या वेळापासून आपला गॅस चालू आहे त्यामुळे कढई आपली गरमच आहे. तर शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर ती आपोआप बघा किती क्रिस्पी आणि मोकळी मोकळी अशी कारल्याची भाजी झाली. पण जर ही कारल्याची भाजी तुम्हाला बनवायची असेल तर ती शिजून खूप कमी होते, तर त्यामुळे ती आपल्याला जास्त घ्यायला लागते. तर अशा प्रकारे मिस्टरांचं ताट भरलं आहे. वरण, भात, चपाती, भाजी, कोबीची भाजी सकाळी केलेली आणि आता केलेली कारल्याची भाजी आणि पेढा जो कालच्या दसऱ्याचा प्रसादातला होता ना तोच. असं मिळून मिस्टरांचं ताट भरून दिलेलं आहे. त्यांना अशी कडक चपाती लागते. आता तर तुम्हाला माहिती झालंच असेल. तव्यावर शेवटची चपाती मी ठेवून देते जेणेकरून ती कडक होते, कारण त्यांना कडक चपाती खूप आवडते. डब्यामध्ये कोबीची भाजी भरलेली आहे त्यांच्या आणि एका डब्यामध्ये चपाती भरलेली आहे. कोबीची भाजी थोडीशीच दिली आहे मी, कारण कारल्याची भाजी पण त्यांना देणार आहे. मग आता ते मला बोलले, रीमा जास्त डबे देऊ नकोस, मला घेऊन जायला कंटाळा येतो. तर मी काय केलं, एका चपातीमध्ये कारल्याची आपली सुकी भाजी आणि क्रिस्पी आहे, त्याच्यात तेल वगैरे पण कमीच आहे. तर मी काय केलं, एक चपाती घेतली, एक चपातीच्या मध्ये अशी कारल्याची भाजी टाकली आणि ती चपाती फोल्ड केली. पहिले लहानपणी आहे ना डब्बे बिब्बे एवढे नसायचे आमच्याकडे, आम्ही कागदामध्येच अशी चपाती ठेवायचो, त्याच्यात भाजी टाकायचो आणि कागदामध्येच फोल्ड करून घेऊन जायचो. तर बघा एक पेढा पण असा साईडलाच ठेवलेला आहे आणि त्या कारल्याची भाजी पण दिलेली आहे, कोबीची भाजी पण दिलेली आणि 3 चपात्या भरलेल्या आहेत. तर अशा प्रकारे मिस्टरांचा टिफिन भरून रेडी झालेला आहे. उरलेल्या सगळ्या चपात्या मी एका डब्यामध्ये काढून ठेवलेल्या आहेत, कारण अजून आम्ही 2 जणी आहोत जेवायच्या. तर ह्या दुपारसाठी चपात्या आहेत. तर तुम्हाला जसं मी मगाशी सांगितली की कामाची यादी मी करून ठेवलेली आहे, तर ती कामाची यादी ही आहे की आता संध्याकाळी मला जरा कपाट वगैरे आवरायचं आहे. कपाटात खूप घाण झाली आहे, खूप पसारा झाला आहे. मिस्टरांचा टिफिन भरला, त्यांना ताट वाढून दिल्यानंतर मी आपलं पटापट किचन आवरायला सुरुवात केली, कारण स्वयंपाक केल्यावर किचन किती घाण होतं हे तुम्हाला माहितीच आहे. तर अशा प्रकारे मी सगळं व्यवस्थित ठेवलं, किचन वगैरे साफ करून घेतलं, पुसून घेतलं, भांडी गोळा करून घेतली, अजून भांडी घासायची आहेत, किचन वगैरे सगळं साफ करायचं आहे. तर हे माझं कामच आहे की स्वयंपाक झाल्या झाल्या मी असं स्वच्छ किचन करून घेते, कारण माझं घर छोटं असल्यामुळे दरवाजातून बघितलं की सगळ्यात आधी किचनच दिसतो. आणि माझ्या सासूबाई म्हणतात की आपलं किचन नेहमी स्वच्छ असायला पाहिजे. तर त्या जरी माझ्यासोबत राहत नसल्या तरी त्यांच्या खूप अशा काही काही गोष्टी आहेत ज्या माझ्या लक्षात आहेत आणि अशा
अशा प्रकारे बघा किचन वगैरे सगळं साफ झालंय, भांडी वगैरे सगळे आवरली आहेत. घाईघाईत जी भाजी वगैरे चिरून ठेवलेली त्याचा कचरा तिथेच होता, तो सगळा उचलून टाकून दिला. भांडी सगळी बाहेर काढणार आहे. त्याआधी भांडी बाहेर काढल्यानंतर लादी वगैरे पुसून घेतली आणि लादी वगैरे पुसून झाल्याच्या नंतर मी भांडी घासणार आहे. तर हे माझं रोजचं काम आहे. सकाळी मला वाटतं दिवसभरात 2 ते 3 वेळा माझं लादी पुसल्या जाते. त्यामुळेच तुम्ही बोलता की तुझं घर खूप चमकतंय. तर मला आहे ना माझं स्वतःकडे मी एवढं लक्ष नाही देणार जेवढं मी घराकडे लक्ष देते. माझा अवतार तर कसाही असतो. कधी कधी तर दिवसभर मी केसाला कंगवा पण लावत नाही. तर पण मी माझ्या घराला मात्र स्वच्छ ठेवण्याचा खूप प्रयत्न करते. मला घर स्वच्छ असलेलं खूप आवडते. मला स्वच्छता खूप आवडते. पण हे पण एक आजारपणच आहे. जास्त स्वच्छता आवडणं पण चांगलं नाही, नाही तर मग चिडचिड होते. तर फायनली सगळी कामं झालेली आहेत. मला चक्कीवर दळण आणायला जायचं जे मी काल टाकलेलं. तर चक्कीवरनं दळण घेऊन आली. मिस्टरांचा डब्बा वगैरे मिस्टरांचा बॅगमध्ये भरून दिला. त्यांनी मला टाटा बाय बाय केलं आणि मी भांडे घासायला बसली. भांडे घासून घेतले आणि आता झाले माझ्या जेवणाची वेळ. तर मी आता जेवून घेते आणि मग लागते बाकीच्या कामाला. तर बघा जेवण झालं, थोडा वेळ आराम केला आणि आता रात्रीचे 9:45 झालेत. खूप दुपारी आराम झालाय. तर म्हटलं चला आता कामाला लागूया. तर कपाट साफ करायचं राहूनच गेलेलं. दाखवते तुम्हाला माझ्या कपाटाची अवस्था. तर मुलांना सकाळी जेव्हा गडबड होते ना तेव्हा गडबडीमध्ये कसेही कपडे घ्यायचे, कसेही टाकायचे असं झालंय. कपाटाच्या कोपऱ्यामध्ये अशा पिशव्या कोंबून ठेवलेल्या असतात आणि ते कपाट समोरच असल्यामुळे सगळं समोर दिसतं. कपाट उघडलं की असं समोर दिसतं. बघा सगळे कपडे वरचे खाली, खालचे वर, ह्याचे त्याच्या कप्प्यात, त्याचे त्याच्या कप्प्यात असं झालेलं आहे. तर चला मग आता पटापट कपाट आवरायला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात वर हा जो कप्पा जिथे मी हात लावलेला आहे तो कप्पा मिस्टरांचा आहे. त्यांचा कप्पा अगदी व्यवस्थित असतो कारण ते कपडे इस्त्री वगैरे करून ठेवलेले असतात. तर बघू शकता तुम्ही सगळे इस्त्रीचे कपडे आहेत. तर एका बाजूला पॅन्ट, एका बाजूला शर्ट. पण मी म्हटलं की आज आपल्याला पूर्ण कपाटच रिकामी करायचंय. त्यासाठी हे सगळं पुसून घेतलं कपडे काढून आणि तिथे न्यूजपेपर टाकून मग मी त्यांचे कपडे ठेवणार आहे कारण सगळे कपडे इस्त्री केलेले आहेत. तर सगळे कपडे, शर्ट एका बाजूला, पॅन्ट एका बाजूला असे वेगळे वेगळे करून घेतले. जे ते नेहमी वापरतात ते एका बाजूला ठेवले आणि जे ते वापरत नाही ते एका बाजूला ठेवले. एका बाजूला पॅन्ट, एका बाजूला शर्ट असं करून व्यवस्थित सगळा कप्पा त्यांचा लावून घेतला. कारण मला पूर्ण कपाट लावायचं होतं आणि हा कपाट लावायला मला अर्धा तासाच्या वर लागून गेला आणि खरंच खूप कंटाळा पण आलेला शेवटी. पण बघा एक कप्पा फायनली झाला. आता हा दुसरा कप्पा मी घेतलेला आहे. या कप्प्यात माझे आणि मुलीचे डेली यूजचे कपडे आम्ही ठेवतो. म्हणजे आम्ही दोघी जे डेली यूजला वापरतो घरामध्ये ते कपडे आहेत, घरात घालायचे कपडे. त्याच्या मागे या सगळ्या पिशव्या आहेत जे राशन बिशन भाजीपाला आणताना आपण वापरतो. तर आता हा कप्पा पुसून घेतलाय. त्यानंतर इथे मी पेपर टाकते, न्यूजपेपर. आणि आता पहिले इथे हे जे आहे ना घरात घालायचे कपडे, हे जे आम्हाला डेली वापरत नाही, आम्ही कुठे गावाला वगैरे येताना जाताना घालतो ते कपडे सगळ्यात मागे ठेवले. शॉर्ट्स जे माझी मुलगी घरात घालते ते वगैरे व्यवस्थित फोल्ड केले. त्याच्यानंतर ज्या पिशव्या वगैरे लागतात आपल्याला भाजीपाल्याला, रॅशनला, दर महिन्याला आपण रॅशन वगैरे आणतो त्याच्यासाठी अशा मोठ्या पिशव्या लागतात. ह्या सगळ्या पिशव्या सगळ्या घडी वगैरे करून ठेवल्या आणि सगळे डेली यूजचे कपडे नीट व्यवस्थित फोल्ड केले आणि ते देखील मी व्यवस्थित ठेवले. तर तुम्ही बघू शकता हे सगळे डेली यूजचे कपडे आहेत. हे सगळे फोल्ड कसेही टाकलेले होते. म्हणजे धुतल्यानंतर, वाळल्यानंतर जेव्हा घडी करून येतात ना तेव्हा कपाटात कोंबले जातात. अक्षरशः एक शोधण्याच्या नादात सगळे काढले जातात आणि मग त्यामुळे हा घरामध्ये सगळा कपाटामध्ये पसारा होतो आणि हे मला आवडत नाही. तर ह्या रॅशनच्या डीमार्टमधनं सामान जे आणतो त्याच्या पिशव्या आहेत त्या ठेवल्या व्यवस्थित. कारण पिशव्या पण आपल्याला लागतातच. ह्या पिशव्या पण मी धुवून ठेवत असते अधूनमधून. एक पिशवी धुवायची बाकी होती ती धुवायला टाकली आणि बाकीच्या पिशव्या सगळ्या फोल्ड करून ठेवल्या. तर अशा प्रकारे जवळपास माझा हा मुलीचा आणि माझा कप्पा लावून झालेला आहे. जो आम्हाला घरात घालायचे कपडे आहेत ते ठेवून झालेले आहेत. आता हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सगळे हे जे समोर दिसतात ज्याच्यात मी हात टाकला ह्याच्यात सगळे साडी कवर आहेत आणि ह्याच्यात माझ्या सगळ्या साड्या आहेत. त्याला शक्यतो हातच लावला नाहीये त्यामुळे ते घाणच झालेलं नाही. सगळ्यात कठीण कप्पा हा माझ्या मुलीचा आहे कारण की तो सगळा कोंबलेला आहे. तिने कपडे असे घ्यायचे आणि असे कोंबायचे आणि आज जरी मी तो कप्पा लावला ना तर 2 दिवसांनी बघाल ना तो परत तसाच होणार आहे. तर हे जे कपडे आता मी लावणार आहे ते माझ्या मुलीचे आहेत आणि धुवायचे, धुतलेले सगळे तिथे तसेच्या तसे कोंबलेले आहेत. तर ते आता सगळे काढणार आहे. त्याच्या खाली न्यूजपेपर टाकणार आहे. एका बाजूला जीन्स, एका बाजूला टॉप, एका बाजूला जॅकेट असं मी टाकणार आहे. न्यूजपेपर अंथरून झाल्यावर सगळ्यात आधी तिच्या पॅन्ट एका बाजूला ठेवल्यानंतर एका साईडला
तिला जॅकेटची घडी करायला घेतली, कारण माझी मुलगी आहे ना जॅकेट्स घालते, म्हणजे ना जॅकेट असे शर्ट्स असतात ना असे कपडे घालते, फक्त असं टॉप नसतो त्याच्यावर तिचा जॅकेट किंवा शर्ट्स असं असतंच टॉपच्यावर. तर त्यामुळे मला एका बाजूला टॉप ठेवायचे, एका बाजूला जॅकेट शर्ट्स असं ठेवायचं आहे. एका बाजूला जीन्स आहे बघा मळलेली, बघा सगळा चिखल लागलाय त्या पॅन्टीला, आणि ती पॅन्ट चिखलानी माखलेली धुवायची पॅन्ट तिने कपाटात कोंबून ठेवली. असं हे मुलांचं असतं. आणि तुम्ही काय म्हणता की मुलांना जरा मदतीला घेत जावा. काय अशा निष्काळजी मुलांना मदतीला घेणार? माझी मुलं स्वतःची कामं स्वतः करू शकत नाही, ती मुलं मला काय कामात मदत करणार आहे? जाऊ दे, पण माझी मुलं आहेत ना त्यांची सवय मीच बिघडवली आहे. आणि मला असं वाटते की जाऊ दे, अजून लहान आहेत, आता त्यांच्यावर खूप अभ्यासाचं वगैरे बर्डन आहे, आज नाही तर उद्या करतील. पण काहीही असो, असे जरी खूप निष्काळजी असतील ना माझी मुलं, तरी मित्रांनो एक गोष्ट सांगते, जेव्हा मी आजारी पडते आणि जेव्हा मला खरंच गरज असते ना तेव्हा माझी मुलं खूप माझ्यासाठी करतात. इवन माझा नवरासुद्धा करतो. पण जेव्हा मी चांगली असते ना, म्हणजे वर्षातले जर समजा 11 महिने मी चांगली जरी असली ना तरी एका कामाला मदत नाही करणार, पण जेव्हा मी खरंच आजारी पडते ना तेव्हा सगळेजण मला खूप मदत करतात. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओतनं बघतच असाल की आम्ही सगळे मिळून सगळी कामं करतो. माझे मिस्टर मला खूप मदत करतात, मुलं भलेही नाही करत, मुलांना मदत करण्यासाठी वेळच नसतो आणि मी पण त्यांच्या मागे लागत नाही, हे करा ते करा. त्यांनी त्यांच्या मनाने जे करतील ते करू देते, आणि ते त्यांच्या मनाने जे नाही करत त्यासाठी त्यांना कधीच प्रेशर करत नाही की काम करा हे करा. इवन माझी मुलगी आता 14वीला आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं, पण तिला कामाची सवय नाहीये. मी विचार करते की मी लहानपणी 4थीला असल्यापासून मी सगळी कामं करते, मी पूर्ण माझं घर हँडल केलं, मला माझं जीवन जगता आलं नाही, मला माझं बालपण जगता आलं नाही, ते माझ्या मुलांनी जगावं असं मला वाटतं. म्हणून तुम्ही जे मला नेहमी बोलतात ना, मुलांना पण सांगत जा मदत करायला, मुलीला पण सांगत जा काम, तू किती थकतेस, तू किती करतेस. तर मला असं वाटतं की जे जीवनात मी भोगलंय, जो त्रास मला झालेला आहे, जे कष्ट मी केलंय, ते माझ्या मुलांना नको करायला. आता बघा, मुलीची जाते, आज ना उद्या लग्न करेल आणि मग नंतर तिला सगळ्या जबाबदाऱ्या उचलायच्याच आहेत, उद्या तिला ही सगळी कामं करायचीच आहेत. मग आज जेव्हा ती आई वडिलांकडे आहे तेव्हा तिला तिच्या मनाने जगू दे ना, कशाला मी तिला कामाचं प्रेशर देऊ असं मला वाटतं. मी तर माझ्या माहेरी पण कष्ट केलेलेच आहेत आणि सासरी पण केलेले आहेत आणि आत्ता सुद्धा करते. म्हणून मला असं वाटतं ना की माझ्या मुलीच्या वाट्याला ते नको. आता उद्या लग्न झाल्यावर तिच्या नशिबात काय असेल, कसं असेल, नवरा कसा असेल, तिला काय करावं लागेल हे तर देवालाच माहिती. पण आता जर तिला तिच्या नशिबात जर आराम आहे, तिला जर माझ्याकडून शक्य तेवढं मी म्हणजे तिला कमीत कमी काम सांगते, म्हणजे सांगतच नाही पण ती तिच्या मनाने शक्य तेवढं काम करते आणि मला मदत करते. संध्याकाळचा चहा नेहमीचा मला माझ्या मुलीकडनंच मिळतो, तो मला कधीच उठून बनवावा लागत नाही, कारण दुपारी मी जे आराम करते ना, कारण सकाळी लवकर उठते, दुपारी मी आराम करते, मग मला संध्याकाळचा चहा तीच देते आणि जवळपास दुपारचं ताट सुद्धा मला तीच वाढून देते. तर मला असं वाटतं जेवढं ती माझ्यासाठी करते ना तेवढं पुरेसं आहे. आणि बाकीचं तर काय मी सगळं हँडल करतेच आहे, माझ्याकडून शक्य तेवढं होतं तेवढं सगळं मी स्वतः हँडल करते. आता बघा, तुमच्याशी गप्पा मारत मारत वरचा मुलीचा कप्पा लावून झाला, मधला मुलाचा कप्पा लावून झाला, आणि आता सगळ्यात शेवटी माझा हा सगळ्यात खालचा कप्पा आहे. हे जे तुम्ही कपडे बघतायत ना, हे माझे कामावर वापरत नाही मी, हे जरा चांगले कपडे आहे, त्याच्यातले बाजूचे जे कपडे आहेत ते मी कामावर वापरते. माझे पण कधी कधी कामावर जाताना सकाळी गडबड होते ना, तेव्हा घाईघाईत कपडे शोधण्याच्या नादामध्ये, कारण कुणाचा सलवार आहे तर कुर्ता नाही आहे, कुर्ता आहे तर त्या रंगाचा सलवार नाही आहे, तर त्यामुळे असा सगळा गोंधळ होतो. तर म्हटलं आता काढल्याचे कपाट सगळंच व्यवस्थित ठेवून घ्यावं, तर हे सगळं मी व्यवस्थित ठेवलेलं आहे. तर मला वाटतं माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझं सगळं म्हणजे माझ्याबद्दल सगळंच माहिती पडलं असेल की कशी आहे माझी लाईफ, कसं जगते मी माझं जीवन, माझी मुलं कशी आहेत, माझी फॅमिली कशी आहे, मी सगळंच तुम्हाला सांगितलंय. तर माझा सगळा जीवन प्रवास मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि तुम्ही पण मला खूप छान छान कमेंट करता, खूप खूप सपोर्ट करता. तर असंच माझ्या पाठीशी उभे राहावा. स्वामी समर्थ आहेतच, तुम्ही पण असेच पाठीशी उभे राहावा, मला खूप सपोर्ट करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.